कीर्तन भक्ती दशक चौथा समास 2. सर्वात प्रथम कीर्तन भक्तीचं मुख्य पैलू आणि महत्त्व समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे 2 प्रकारची कीर्तने होतात. एक नारदीय कीर्तन आणि दुसरं वारकरी कीर्तन. नारदीय कीर्तनात कीर्तनकार आणि त्याचे साथीदार फक्त तबला आणि पेटीवादक असतात. तो स्वतः टाळ किंवा चिपळी हातात घेऊन कीर्तन करतो. वारकरी कीर्तनात सामूहिक आविष्कार असतो. कीर्तनकार एक असतो आणि गायक आणि समूहात साथ देणारा बाजूला उभे असतात. पण दोन्हीचा उद्देश मात्र भक्ती आणि ज्ञानदान हाच आहे. या भक्तीत भाव आणि भक्तीचा आविष्कार महत्त्वाचा असतो. कीर्तनात केवळ बुद्धीचा खेळ नसतो, तर त्यात हृदयातील निखळ भाव असतो. जेव्हा भक्त भगवंताच्या नामाचा आणि कथांचा जयघोष करतो, तेव्हा त्याच्या मनातील संशय आणि निरुत्साह दूर होतो. त्यामुळेच वातावरण आणि समाज शुद्धी करण्याचे काम कीर्तनातून होते. कीर्तनामुळे केवळ कीर्तनकाराचाच उद्धार होत नाही, तर ते ऐकणाऱ्या संपूर्ण श्रोतृवृंदाचे मन पवित्र होते. जिथे हरीचे नाव गुंजते, तिथली नकारात्मकता नष्ट होते. कीर्तनामुळे अहंकाराचा विलय होतो. सगळ्यांसमोर भगवंताचे गुणगान करताना माणसातील संकोच आणि अहंकार गळून पडतो. भगवंताच्या प्रेमात तल्लीन होऊन गाणे हा अहमपणा घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरूपण हे फार वेगळं आणि अद्वितीय असं होतं. समर्थ रामदास स्वामींनी कीर्तनाला खूप मोठं सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिलं. त्यांनी उत्तम कीर्तनकाराची लक्षणं काय आहेत हे पण सांगितलं. कीर्तन करणाऱ्या व्यक्तीकडे ज्ञान, विवेक आणि अंगी नम्रता असावी. त्यानं केवळ लोकरंजनासाठी किंवा पैशांसाठी कीर्तन करू नये, तर ईश्वराच्या आणि समाजाच्या उद्धाराच्या भावनेने करावे, असे समर्थ सांगतात. कीर्तनातून विवेक आणि अध्यात्माची सांगड घालता येते. कीर्तनात केवळ कथा नसाव्यात, तर त्यात अध्यात्मज्ञान आणि व्यावहारिक नीतिमत्ता यांची सांगड असावी, जेणेकरून लोकांचा अज्ञानरूपी अंधार दूर होईल. म्हणून तर ज्ञानदीप लावू जगी असे म्हटलं जातं. कीर्तनाची तीच तर खरी ताकद आहे. यासाठीच राष्ट्रोद्धारासाठी राष्ट्रीय कीर्तनकार निर्माण झाले. गोविंद स्वामी आफळे, कोपरकर बुवा अशा अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांनी झोपलेल्या समाजाच्या मनात राष्ट्रभक्ती जागवली. स्वातंत्र्य प्राप्तीसाठीही कीर्तनाचा वापर समाज प्रबोधनासाठीही झालेला होता. आणीबाणीच्या काळात अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांनी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधन केलं. इंदिरा गांधींनी अनेक कीर्तनकारांना अटकही केली होती. पण जुलमी हुकुमशाही सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य याच कीर्तनकारांनीही केलं होतं, कारण ती समर्थांची प्रेरणाच होती. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, असंच ते म्हणत होते. आजही अंधपणे एखाद्या कळपात शिरून अनागोंदी माजवणारी प्रवृत्ती राजकारणात शिरत असताना समाज प्रबोधन करण्यासाठी या कीर्तन भक्तीचा प्रसार होणं गरजेचं आहे. भरकटलेल्या व्यसनाधीन बाहेरच्या देशातील पैशावर मजा मारून इथली लोकशाही खिळखिळ करू पाहणाऱ्या प्रवृत्तीमागे जर झेंजी लागत असेल, तर त्यांचं प्रबोधन करण्याचं काम कीर्तन भक्तीतून होऊ शकतं, कारण यात खूप मोठं सामर्थ्य आहे. कीर्तनाचा मुख्य उद्देश भक्तीचा प्रसार करणं हा आहेच. कीर्तन हे भक्तीचे प्रसार करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. संतांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच समाजातील विषमतेवर प्रहार केला आणि भक्तीचा मार्ग सर्वांसाठी मोकळा केला. म्हणून तर वारीच्या मार्गावर कीर्तन भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी मानवता धर्माची स्थापना करण्यासाठी आणि जातीभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी, भेदभाव विरहित समाज निर्मितीसाठी कीर्तन भक्तीच स्वीकारली होती. असंतोषाची कीर सगळीकडे असेल, सुजाण समाज कुरकुरत असेल, तर त्याचं तन, मन आणि चित्त थाऱ्यावर आणण्यासाठी कीर्तन हे प्रभावी ठरतं. कीर्तन भक्तीचं फलित हे फार विशेषत्वाने मिळतं. कीर्तन भक्तीमुळे माणसाचं मन निर्भय बनतं.
माणसाला ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते. मनातील विषयांची आवड कमी होऊन ईश्वरी प्रेमाची गोडी लागते. थोडक्यात कीर्तन भक्ती ही स्वउद्धारासोबतच परउद्धार, दुसऱ्यांचा उद्धार करणारी भक्ती आहे. म्हणूनच समर्थांनी या भक्तीचं महात्म्यही दासबोधातील 4थ्या दशकातील 2ऱ्या समासात सांगितलंय. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या इंद्रधनू या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.